नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओमध्ये आपण कर्क राशीचे साप्ताहिक भविष्य 12 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 पर्यंतचे साप्ताहिक भविष्य आपण पाहणार आहोत. या आठवड्यामध्ये 12 जानेवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश करेल, 14 जानेवारीला रवी मकर राशीत प्रवेश करेल, 15 जानेवारीला मंगळ मकर राशीत प्रवेश करेल, 17 जानेवारीला बुध मकर राशीत प्रवेश करेल. तर या राशी परिवर्तनामुळे कर्क राशीवर याचा काय काय परिणाम होईल ते आपण पाहू. तुमच्या राशीच्या 9व्या भागात शनी महाराज बसलेले असतील आणि त्याच्या परिणामस्वरूप जर तुम्हाला ॲसिडिटी, अपचनसारख्या रोगांनी तुम्ही जर ग्रासले असाल तर या सप्ताहात तुम्हाला या रोगांपासून काहीसा आराम मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला वेळोवेळी होणारी सर्दी, खोकला यासारख्या लहान सहान समस्यांनी आपला बचाव करण्याची गरज आहे. या सप्ताहात तुमचे लालच तुमचा सर्वात मोठा शत्रू सिद्ध होऊ शकतो. कारण अशी शंका आहे की कोणीतरी एखादी व्यक्ती तुम्हाला एखादं बेकायदेशीर काम करण्यासाठी पैशाचं लालच देऊ शकतं आणि त्याच्यानंतर ते लालच तुम्हाला दाखवून तुम्हाला एखाद्या मोठ्या समस्येमध्ये अडकवू शकतो. तर आपल्या नवीन काही योजना असतील तर त्या योजनांसाठी आपल्या आईवडिलांना पहिलं विश्वासात घ्या. ह्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या प्रत्येक योजनेच्या बाबतीत आपल्या आईवडिलांना सर्व काही सांगणे आणि त्यावर त्यांचा विचार जाणण्याची आवश्यकता आहे. नेहमी स्वतःला हुशार समजणे आपली चतुराई नसते तर हा आपला अहंकार असतो. यामुळे तुम्ही नेहमी बरेच महत्त्वाच्या निर्णयात चुका करून बसता. यामुळे आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि असेच या सप्ताहात तुमच्यासोबतही तुमच्या करिअरमध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहणे तुमच्यासाठी एकमात्र पर्याय असेल. या सप्ताहात जर तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही वेळ विशेष अनुकूल राहील. तथापि या काळात तुम्हाला आधीपेक्षा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण तुम्हाला उत्तम फळं प्राप्त होतील. अशात या वेळेचा उत्तम लाभ घेऊन विषयांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.